हाय हॅलो नमस्कार। आज मी नाश्त्यासाठी बनवली होती ब्रेड आणि अंड्यापासून मस्त भन्नाट अशी टेस्टी रेसिपी। ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट होणारी टेस्टी रेसिपी आहे। या ठिकाणी 4 अंडे फोडून घेतलेले आहेत। त्यामध्ये लाल तिखट चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। ही अंडी आपल्याला व्यवस्थित विस्कर किंवा चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायची आहेत, म्हणजे तिखट मीठ कोथिंबीर व्यवस्थित अंड्यामध्ये मिक्स होईल। या ठिकाणी मी ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेडचे आपल्याला त्रिकोणी, चौकोनी किंवा उभे तुमच्या आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे आहेत, तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि या ठिकाणी मी त्रिकोणी असे तुकडे करून घेतलेले आहेत। या ठिकाणी तवा गरम झालेला आहे। तव्यामध्ये अगदी 2 चमचे तेल आपल्याला सोडायचं आहे। या नाश्त्याच्या रेसिपीसाठी अगदी कमीत कमी तेलाचा वापर होतो। या ठिकाणी ब्रेडचा एक पीस मी घेतलेला आहे, तो अंड्यामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे। दोन्ही साइडने अंड्यामध्ये व्यवस्थित बुडवायचा आहे। या ठिकाणी दुसरा सुद्धा पीस मी अंड्यामध्ये बुडवून घेणार आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी आहे। त्यानंतर आपल्या ब्रेडवरती आणखीन अंड्याचं छान कोटिंग व्हावं यासाठी मी एक चमचा अंडा आहे ते आणखीन सोडून घेतलेला आहे। आपल्याला अगदी अर्ध्या मिनिटानंतर ब्रेड आहे तो उलटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 वेळा आलटून पालटून व्यवस्थित दोन्ही साइडनी ब्रेड आहे तो भाजून घ्यायचा आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये आपला गरमागरम टेस्टी असा नाश्ता तयार होतो। हा नाश्ता तुम्ही लहान मुलांना देऊ शकता। त्यांना टिफिनमध्ये जर अंड चालत असेल तर टिफिनमध्ये सुद्धा हा नाश्ता देऊ शकता। तुम्हाला आजची सिंपल आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।